मुचकुंदाचं झाड असा एक उल्लेख होता. आपल्याकडे खूप कमी झाडांची किंवा फुलांची नावं आपल्याला माहित असतात. जसं हे झाड मी पाहिलं होतं पण ह्याला हे म्हणतात हे मला माहित नव्हतं. तसं अजून एक बूच नावाचं एक फुल असतं, त्याला गगनजाई असा शब्द आहे जो आपल्याला माहित नसतो. तर आपण यापुढे बूच म्हणण्यापेक्षा गगनजाई हा शब्द जास्त छान वाटतो तो म्हणू शकतो. काही काही वेळेला असंही वाटतं की आता कलाकार म्हणून नका कौतुक करू. म्हणजे काही वेळेला आपण ज्या वेळेला कुटुंबाबरोबर असतो किंवा आपण आपल्या म्हणजे फॅमिली फंक्शन्स असतो तिथे पण येऊन लोक तुमचं कौतुक करत असतात. तर कधी कधी खूप कौतुकाने चांगलं कौतुक घेण्याची क्षमता मरते असं मला वाटतं. मंडळी, सकाळ प्रीमियर पुरस्कार आणि विविध कलाकार मंडळींची हजेरी आहे. अनेक चित्रपटांना नामांकन आहे, अनेक कलाकारांना नामांकन आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे बटरफ्लाय हा चित्रपट. आणि म्हणूनच मधुरा वेलणकर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे आणि शुभेच्छा आजच्या सोहळ्यासाठी. काय भावना शेअर करायची वाटते? काही नाही, एकतर खूप जवळचा आहे हा सिनेमा, कारण माझी स्वतःची गोष्ट आहे आणि स्वतःची निर्मिती आहे प्रथमच, आणि त्यात मी मध्यवर्ती भूमिका केली. तर अशा या सिनेमातल्या या भूमिकेसाठी नामांकन मिळणं ही नक्कीच नेहमीपेक्षा जास्त जवळची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे बघूया आता काय होतंय. आपल्याला कलाकार म्हणून आपल्याबद्दल सांगण्याची किंवा आपलं कौतुक करण्याची संधी कमी मिळते. तर त्यासाठीचाच एक प्रश्न की तुला काय वाटतं, तुझ्याबद्दलच्या अशा कोणत्या क्वालिटीज आहेत तुला सगळ्यात जास्त आवडतात स्वतःच्या? उलट मला वेगळं वाटतंय की कलाकार म्हणून सतत विविध माध्यमातून आपलं कौतुक होत असतं. आणि काही काही वेळेला असंही वाटतं की आता कलाकार म्हणून नका कौतुक करू. म्हणजे काही वेळेला आपण ज्या वेळेला कुटुंबाबरोबर असतो किंवा आपण आपल्या म्हणजे फॅमिली फंक्शन्स असतो तिथे पण येऊन लोक तुमचं कौतुक करत असतात. तर कधी कधी खूप कौतुकाने चांगलं कौतुक घेण्याची क्षमता मरते असं मला वाटतं. पण अर्थात आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या लोकांनी आपल्या कामाचं कौतुक करणं ही एक वेगळी बाब असते. पण मला नक्कीच असं वाटतं की आता जवळजवळ 28 वर्ष मी या क्षेत्रात काम करते, तर खूप वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर कुठेतरी मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीही मी काम करते. तर मला असं वाटतं की त्या माझ्या उपक्रमाचा किंवा प्रयत्नाचा जास्तीत जास्त म्हणजे कौतुक होण्यापेक्षा ते पोहोचलं पाहिजे. ते कौतुकामार्फत पोहोचलं तरी आवडेलच. बरं, तू आहेस म्हणून, कारण मराठी भाषेबद्दल तुझं ते आम्ही नाटक आणि त्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. 5 असे मराठी शब्द जे ऐकिवात फार कमी असतात किंवा रोजच्या बोलीभाषेत फार कमी वापरतात, पण ते वापरात आणू शकताय. आताच माझ्या चॅनलवर मी एक गोष्ट सांगितली जुन्या प्रवास वर्णनाची. तर त्याच्यामध्ये मुचकुंदाचं झाड असा एक उल्लेख होता. आपल्याकडे खूप कमी झाडांची किंवा फुलांची नावं आपल्याला माहित असतात. जसं हे झाड मी पाहिलं होतं पण ह्याला हे म्हणतात हे मला माहित नव्हतं. तसं अजून एक बूच नावाचं एक फुल असतं, त्याला गगनजाई असा शब्द आहे जो आपल्याला माहित नसतो. तर आपण यापुढे बूच म्हणण्यापेक्षा गगनजाई हा शब्द जास्त छान वाटतो तो म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे गोंधळ करतात ती म्हणजे परोक्ष अपरोक्ष बरोबर उलटे वापरतात आपल्याकडे शब्द. सो त्याचाही विचार करायला हरकत नाही. जबाबदारी म्हणतात आपल्याकडे खूप जण, ते जबाबदारी आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपण जरी प्रयत्न केला सुधारायचा असं मी म्हणत नाही, पण निदान चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला असे नवीन नवीन शब्द ते आपल्याला अट्रॅक्ट करतील असं मला वाटतं. तू हे सगळं आमच्यासोबत शेअर केलं त्याबद्दल आणि आजचा पुरस्कार सोहळा छान एन्जॉय कर. हॅव फन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मलाही खूप मजा आली आणि लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.